आज आपण वेदाचा तो अर्थ अमासेचा ठावा एराने वहावा बहार माता हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग वर आपण अभ्यास करणार आहोत, विचार करणार आहोत, मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अनेक अभंग असे क्रांतिकारी अभंग आहेत. त्यावेळच्या धर्म मार्तंडावर त्यांनी सडेतोड टीका केलेली आहे. आजही आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्म मार्तंडाचा सुळसुळाट आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला खरे ज्ञान प्राप्त होत नाही. अंधारात ते चाचपत राहतात. त्याचा गैरफायदा हे भोंदू साधू घेत असतात. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या काळातही या प्रकारचे भोंदू साधू होते आणि धर्ममार्तंड होते. धर्माचा ठेका घेणारे काही पंडित होते. वास्तविक त्यांना फक्त धर्मामधले अ ब कड माहीत होतं, परंतु जे धर्माचं जे मूळ आहे ते मूळ त्यांना सापडलेलं नव्हतं. परंतु ते आव मात्र पंडिताचा आणत होते. याप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगातून त्यावेळेच्या धर्मपांडितावर, अंधश्रद्धेवर सडेतोड टीका केलेली आहे. तो अभंग याप्रमाणे आहे. वेदाचा तो अर्थ अमासेचा ठावा एराने वहावा बहार माता खादल्याचे गोडी देखील असं नाही भार धन वाही मजुरीचे उत्पत्ती पाळन संहाराचे निज जेने नेले बीज त्याच्या हाती तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपणची फळ आले आता. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अधिकार वाणीने या अभंगातून आत्मविश्वासाने असे सांगितले आहे की वेदाचा तो अर्थ अमासेचा ठाव. ठीक आहे, आम्हाला संस्कृत येत नाही, आम्हाला ज्ञान, आम्ही धर्माचे पाडे वाचलेले नाहीत, परंतु संस्कृतीमध्ये वेदाचा जो अर्थ आहे तो सांगितलेला आहे, त्याचं मूळ आम्हाला सापडलेलं आहे. आणि या धर्मपांडितांनी धर्ममार्तंडाने फक्त त्याचा भार व्हावा, त्याने फक्त संस्कृत श्लोक म्हणून लोकांना रिंजवण्याचा प्रयत्न करा. वास्तविक त्यातला जो मूळ अर्थ आहे त्यांना सापडलेला नाही. या प्रकारे त्यावेळेस सुद्धा भोंदू साधू होते आणि यावेळी सुद्धा आजच्या सध्या परिस्थितीत भोंदू साधू आहेत. संपत्तीचा बाजार मांडून सुद्धा ते लोक जनमानसात आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना वेदाचा अर्थ समजलेला नाही. असं त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणत असत आणि आता सुद्धा या प्रकारे लोकांचा भोंदू लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. खादल्याची गोडी देखील असं नाही भार धन वाही मजुरीचे. खाल्ल्याशिवाय गोडी आपल्याला सापडत नाही. हा एक साधा दृष्टांत महाराजांनी सांगितलेला आहे. गुलाबजामुन आहेत, पंचपाक्वान्न आहे, फक्त त्याला आपण असे असे असतात, तसे तसे असतात असं वर्णन करून त्याची जी खरी गोडी ती त्या माणसाला प्राप्त होत नाही. पंचपक्वान्नाची फक्त रसभरीत वर्णन करून त्याचा जो आनंद आहे उपभोगण्याचा तो प्राप्त होत नाही खाणाऱ्याला. खादल्याचे गोडी देखील असं नाही, फक्त पाहून पंचपक्वाने पाहून त्याची गोडी समजत नाही. दिसतेत मग चांगले, परंतु त्याची गोडी त्या माणसाला प्राप्त होत नाही. गुलाबजामुन ठेवलेले आहेत, मस्त जिलेबी तळलेली आहे आणि मग ते त्याचं फक्त पाहून माणसाला त्याची गोडी, त्याच्यातली जी गोडी आहे ते समजत नाही. त्याचप्रमाणे भार धन वाही मजुराचे, याप्रमाणे उत्पत्ती पाळन संहाराचे निज जेने नेले बीज त्याच्या हाती तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपणची फळ आले आता. जे वेदाचा जो अर्थ आहे तो तुकाराम महाराजांनी स्पष्ट अधिकारवाणीने सांगितला आहे की तो अर्थ आम्हाला तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपणाची फळ आली आता.
या प्रकारे वेदाचा अर्थ हा अधिकारवाणीने या अभंगातून महाराजांनी सांगण्याचा आणि जनमानसांना उठवण्याचा, जागे करण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे. असे अनंत अभंग आहेत की ज्यांनी तुकाराम महाराजांनी सामान्य माणसाला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या अभंगामध्ये शेवटचं जे चरण आहे ते फार महत्त्वाचे बघा. तुका म्हणे आम्हा सापडले मूळ आपण जे फळं आले. आता मूळ सापडले. आता वेदाचा जो अर्थ आहे त्याचा मूळ महाराजांना सापडले असं महाराज सांगतात. महाराजांचे असे अनेक अभंग आहेत की त्यांनी आपल्या हिंदू संस्कृतीचं, हिंदू धर्माचं जे मूळ स्वरूप आहे ते उघडे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये बराच त्यांना त्रास झालेला आहे. धर्मवार्तांनी त्याला बराच त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे जो अभंग आहे, वेदाचा जो अर्थ आहे त्यांनी उघडा पाडला आहे. आणि वेदवाणी बोलण्याचा सर्वसामान्य माणसाला त्यावेळेस अधिकार नव्हता. आणि त्यामुळे हे जे लोक असं बोलत असतात, महाराज जे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जे बोलत असत त्यावर हे धर्मवार्तंड आक्षेप घेत असत. आणि त्यांचे जे अभंग आहेत ते अभंगसुद्धा इंद्रायणीच्या डोहेमध्ये, इंद्रायणीच्या नदीमध्ये, इंद्रायणीमध्ये त्यांनी बुडवण्याचा आदेश देण्यात आला होता. याप्रमाणे त्यांचे क्रांतिकारक विचार, हिंदू संस्कृतीमधला जो मूळ गाभा अर्थ त्यांना जो सापडलेला आहे तो त्यांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. तो त्यांनी आता तो अर्थ काय होता, तो काय अर्थ, वेदाचा अर्थ त्यांना सापडला असं महाराज म्हणतात. पण तो काय आहे वेदाचा अर्थ? सक्सेस मंत्र असा कोणता आहे की माणूस जीवनभर सुखी राहू शकेल? याप्रमाणे आपण जो विचार केला, बऱ्याच अभंगातून त्यांनी जीवनातलं रहस्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं कोणतं रहस्य आहे की जो माणूस करून त्याला जीवनामध्ये सक्सेस मिळू शकतो? त्याबद्दल आपण कधी विचार केलेला आहे का? त्याबद्दल तुकाराम महाराजांचं एकच अभंगामध्ये, बऱ्याच अभंगामध्ये त्यांनी फक्त परमेश्वराशी जे आहे त्यांनी विठ्ठल पंढरी त्याबद्दल एकनिष्ठ भाव, त्याशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसऱ्याला स्थान नव्हते. निष्पक्ष भावनेने ते प्रत्येक कार्य करत असत, लोकांना जागृती करत असत. त्यांचा जो हा भाव आहे वेदामध्ये सांगितलेला आहे. परमेश्वर युनिव्हर्स जगामध्ये आहे. युनिव्हर्स बद्दल, युनिव्हर्सला तुम्ही जे जे मागा ते तुम्हाला प्राप्त होतं. युनिव्हर्सला चांगलं मागा, युनिव्हर्स चांगलं देतं. युनिव्हर्सला वाईट मागा, युनिव्हर्स तुम्हाला वाईट देतं. परमेश्वर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करतो. हे तुम्ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कोणतंही मागा तुम्हाला तो देत राहतो, परंतु वाईटाचं फळ वाईट आहे, चांगल्याचं फळ चांगलं आहे. रावण हा शिवभक्त होता. रावणाला सुद्धा परमेश्वराने श्रीलंकेची लंका जी आहे ती सोन्याने सगळी मढवून टाकली होती. परंतु त्यांनी जे वाईट मागितलं त्याचं फळ त्याला शेवटी त्याचा नाश झालेला आहे. त्याप्रमाणे
पण मागणं हे परमेश्वराला अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा. परमेश्वराला कळकळीने मागा, तुम्हाला जे लागतं ते मागा, जे लागतं ते परमेश्वर द्यायला तयार आहे. पण तुम्ही दगडासारखं बसून राहिलात, धोंड्यासारखं बसून राहिलात, तर तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. चांगलंही प्राप्त होणार नाही, वाईटही प्राप्त होणार नाही. याचा प्रयोग तुम्ही करून पहा तुमच्या अंतःकरणातून. युनिव्हर्सला मागण्याचा प्रयत्न करा. युनिव्हर्स तुम्हाला 2 हाताने 4 हाते तुमच्याकडे उभी करून तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करत आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सदाचरणावर वर्तन करण्याचं सगळ्यांना सांगितलेलं आहे. जे का रंजले गांजले त्याचे मनी जॉपले, तोची साधू ओळखावा देव तिथे. ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य समाज जागरणाचं कार्य केलेलं आहे. समाज जागरण म्हणजे समाज जो वैफल्यग्रस्त झालेला होता, व्यसनाधीन झालेला होता, धर्ममार्तंडाच्या नादी लागलेला जो समाज होता, ज्यातून त्यांना खरं काय आहे ते सापडत नव्हतं. फक्त रामनाम टिळा डोक्याला लावायचा, गळ्यात माळा घालायचा आणि वाईट आचरण करायचं, यामध्ये परमेश्वर प्राप्त होत नसतं आणि खरं सुख त्याला ते प्राप्त होत नसतं. हेच तुकाराम महाराजांनी त्यांच्या अनेक अभंगातून सांगितलेलं आहे.